सासू सासरे जेव्हा कंपनीचे मालक म्हणून सुनेसमोर येतात तेव्हा सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली. वैभव आणि पल्लवी या दोघांनी आज घरी खूप खूप मोठी पार्टी दिली होती. त्यांच्या कंपनीतील सगळे कलिंग, मित्रमैत्रिणी, नातेवाईक सगळे आले होते आणि धम्माल मस्ती सुरू होती. कुणी खात होतं तर कुणी ड्रिंक करत होतं, कुणी डान्स करत होतं. म्युझिक जोराचं चालू होतं, धांगडधिंगा सुरू होता. वैभव आणि पल्लवी आजचे उत्सव मूर्ती होते, कारण दोघांनाही प्रमोशन मिळालं होतं. दोघेही कंपनीचे सिनियर मॅनेजर बनले होते. त्यांचा पगारही भरघोस वाढला होता, त्यामुळे ते भलतेच खुश होते. सर्वांना आनंद झाला होता, सगळे एन्जॉय करत होते. परंतु वैभवचे आई बाबा म्हणजेच पल्लवीचे सासू सासरे मात्र या गोंगाटामुळे चांगलेच वैतागलेले होते. वैभवची आई लक्ष्मी वैभव जवळ येते आणि म्हणते, वैभव, तू किती मोठ्याने म्युझिक लावलंय. तुझे बाबा हार्ट पेशंट आहे ना, त्यांना त्रास होईल, आवाज कमी कर. वैभव म्हणतो, आई, तुला मी आधीच सांगितलेलं होतं, बाबांना घेऊन 4-5 तास कुठेतरी बाहेर जा. तू नाही ऐकलं. आता हे म्युझिक नाही कमी होणार आणि काही नाही होत म्युझिकने. रूमचा दरवाजा बंद करून घ्या आणि जा, आम्हाला एन्जॉय करायचं आहे. लक्ष्मीला खूप वाईट वाटतं आणि ती रूम मध्ये येते, दरवाजा लावून घेते. वैभवचे बाबा विलासराव म्हणतात, काय झालं, नाही म्हणाला ना तो आवाज कमी करायला. मी तुला आधीच म्हणालो होतो, उगाच गेलीस तू. आनंदाचा दिवस आहे, त्यांचा साजरा करू दे त्यांना. लक्ष्मी मान डोलावते. जवळपास रात्रीचे 12 वाजता ही पार्टी संपते. वैभव आणि पल्लवीचे सगळे पाहुणे त्यांच्या घरी निघून जातात. लक्ष्मी बाहेर येते आणि म्हणते, पल्लवी, काही खायला असेल तर दे ना, या पार्टीचा नादात आम्ही जेवायला आलोच नाही. पल्लवी म्हणते, सासूबाई, मग घ्यायचं ना स्वतःच्या हाताने, रोज आमची वाट पाहता का. लक्ष्मी म्हणते, घेणारच होतो पल्लवी, परंतु नॉनव्हेज जेवण होतं ना आणि आम्ही नॉनव्हेज खात नाही, हे तुला माहितीये. पल्लवी म्हणते, हो ठीक आहे, तिकडे थोडंसं व्हेज जेवण आहे, तेवढं खा. लक्ष्मी जाते आणि जेवण पाहू लागते तर तिथे खूप नासाडी झालेली असते. अन्न जमिनीवर पडलेलं असतं, खूप वाया गेलेलं असतं. लक्ष्मी पल्लवीला म्हणते, पल्लवी, हे काय आहे, किती अन्नाची नासाडी केली आहे. कितीही मोठी पार्टी असली तरी अन्नाची अशी नासाडी नको व्हायला. सगळीकडे अन्न सांडलेलं आहे. अर्धे अर्धे कोल्ड्रिंक्सचे ग्लास लोकांनी तसेच सोडून दिलेत. त्यांना काही वळण आहे की नाही, पैशाला काही किंमत असते, हे सुद्धा माहिती नाहीये का तुम्हाला. हे ऐकून पल्लवीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, सासूबाई, काय बोलताय, कळतंय का तुम्हाला. आणि तुमचं काय जातं, आमचे पैसे आहेत ना, आम्ही पार्टी दिली, काही बोलायचं नाही. पल्लवीचा आवाज ऐकून विलासराव खोली बाहेर येतात आणि विचारतात, काय झालं, कसला आरडाओरडा सुरू आहे. वैभव म्हणतो, पहा ना बाबा, आई हे काय बोलते. आता इतकी माणसं आली होती तर थोडंफार इकडे तिकडे अन्न वाया जाणारच ना, त्याहून लगेच टोमणे मारायची काय गरज आहे. लक्ष्मी म्हणते, नाही रे वैभव, टोमणे नव्हते मारत, खूप अन्न वाया गेलं ना, म्हणून वाईट वाटलं आणि बोलून गेले. पल्लवी म्हणते, हो, तुम्ही फक्त बोलून जाता, नंतर तुम्हाला कळतं. तुमची नेहमीचीच सवय आहे ही. आणि तुम्ही नाही ना पैसे दिले, आमचे पैसे आहेत आणि तुम्ही तरी काय पैसे देणार. आयुष्यभर कमावलं तरी काय तुम्ही. हे घर आम्ही घेतलं, बँक बॅलन्स, प्रॉपर्टी सगळं आम्ही केलं. लग्नामध्ये साधा फुटका दागिना नव्हता घातला तुम्ही मला. ज्याला रुपया कमवायची अक्कल नसते ना, तोच पैसे कसे वाचवायचे हे ज्ञान पाजळत असतो. कारण पैसे कमवता येत नाही तर खर्च तरी कसे करणार. हे ऐकून लक्ष्मी आणि विलासरावांना मोठा धक्काच बसतो. लक्ष्मी चिडून म्हणते, सूनबाई, तुझ्या तोंडाला लगाम लाव, काय बोलतेस कळतंय का तुला. वैभव पुढे येऊन म्हणतो, आई, बरोबरच बोलते ती. खरं बोलल्यावर कशाचा राग येतो तुला. खरं सांग ना, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. आज जे वैभव दिसतं ना, ते सगळं आमचा दोघांचा मेहनतीवर आहे. तुम्ही काही नाही दिलं आम्हाला. लक्ष्मी काही बोलणार तेवढ्यात विलासराव म्हणतात, बस लक्ष्मी, एक शब्द बोलू नको आणि आपली बॅग भरायला घे. उद्या सकाळी आपण हे घर सोडून जातोय. यांच्या जीवावर नाही जगायचं आपल्याला. वैभव आणि पल्लवी खूप चिडतात आणि काही न बोलता त्यांच्या रूम मध्ये निघून जातात. लक्ष्मी आणि विलासरावांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. लक्ष्मी विलासरावांना म्हणते, अहो, पाहिलत का कसे बोलले दोघं. या वैभवासाठी हाडाची काढ करून रक्ताचं पाणी करून मेहनत केली आपण. याला शिकवलं
आज हा जी नोकरी करतोय ना, इतका पैसा कमावतोय ना, आपण याला शिक्षण दिलं म्हणून, नाहीतर काय केलं असतं याने? सगळं विसरला हा. विलासराव म्हणतात, जाऊ दे ना लक्ष्मी, त्याला बोलून काही फायदा नाही. आपले संस्कार कुठेतरी कमी पडलेत. आपण त्याला शिक्षण दिलं पण संस्कार नाही दिले म्हणून असं बोलतोय तो. आज मला सर्वात जास्त दुःख होतंय की मी पैसा नाही कमावला. ज्याच्याकडे पैसा नसतो ना, त्याला इज्जतही नसते, मग समाजही ती देत नाही आणि स्वतःची मुलं सुद्धा. त्यामुळे या कलियुगात पैसा सर्वात मोठं सत्य आहे आणि आपण ते स्वीकारायलाच हवं. चल जाऊयात आपण, असं म्हणून ते दोघे त्यांच्या खोलीत जातात, बॅग भरतात आणि दुसऱ्या सकाळी घर सोडून निघून जातात. आई बाबा घर सोडून गेले म्हणून वैभव थोडा दुःखी असतो. तर पल्लवी त्याला म्हणते, जाऊ दे वैभव, नको टेन्शन घेऊ. जाऊन जाऊन कुठे जाणार आहेत ते? त्यांना दुसरीकडे कुठे जागा आहे का? जातील एखाद्या नातेवाईकांकडे 2 दिवस आणि येतील येथे परत. पण त्यांना एकदा समजणं खूप महत्वाचं होतं, नाहीतर आपलं हे यश, आपला पैसा हे त्यांच्याच डोळ्यात खुपत होतं. वैभव काही बोलत नाही. पाहता पाहता या घटनेला 2 वर्ष उलटून जातात. 2 वर्षामध्ये विलासराव आणि लक्ष्मी हे घरी परत आलेले नसतात. पल्लवी आणि वैभवनेही ते कुठे आहेत, काय करतात याबद्दल विचारपूस केलेली नसते. ते त्यांच्या आयुष्यात रमलेले असतात. एक दिवस पल्लवी वैभवला म्हणते, वैभव, मला या कंपनीत आता जास्त ग्रोथ दिसत नाहीये. मी दुसरीकडे कुठेतरी ट्राय करते. मला पोझिशन ही चांगली आणि पगारही वाढेल. वैभव म्हणतो, तुला जर वाटत असेल तर नक्की ट्राय कर. एखादा ऑप्शन तुला माहिती आहे का? पल्लवी म्हणते, हो, एक नवीन कंपनी आहे. मागील 2 वर्षात त्यांनी खूप प्रगती केली आहे. तेथे जाऊन ट्राय करते. नवीन ठिकाणी ग्रोथ सुद्धा जास्त भेटेल. वैभव म्हणतो, ठीक आहे, ट्राय कर. पल्लवी इंटरव्ह्यूची सगळी तयारी करते आणि या कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचते. तेथे खूप लोक इंटरव्ह्यूसाठी आलेले असतात. पल्लवी विचार करते, माझा एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे, माझी अशी पर्सनॅलिटी आहे, टॅलेंट आहे, ही नोकरी नक्की मलाच भेटेल. एक एक करून प्रत्येक कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जात असतं. पल्लवीचाही नंबर लागतो आणि पल्लवी इंटरव्ह्यूसाठी कॅबिनमध्ये जाते. तेव्हा ती गुड मॉर्निंग सर आणि मॅडम म्हणते, पण तिच्या समोर जे दोघे जण बसलेले असतात त्यांना पाहून पल्लवीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण या कंपनीचे मालक दुसरे तिसरे कुणी नसून लक्ष्मी आणि विलासराव असतात. अहो, पल्लवीचे सासू सासरे. पल्लवी आश्चर्याने विचारते, तुम्ही दोघे इथे? परंतु विलासराव आणि लक्ष्मीच्या चेहऱ्यावर कोणतेही एक्सप्रेशन नसतात. ते खूप शांत असतात. लक्ष्मी म्हणते, मॅडम बसा. पल्लवीला क्षणभर काहीच कळत नाही. तर विलासराव इंग्लिशमध्ये म्हणतात, प्लीज हॅव अ सीट. या दोघांचं हे वेगळं रूप पाहून पल्लवी कशीबशी भानावर येते आणि खुर्चीवर बसते. लक्ष्मीच्या हातात पल्लवीचा बायोडेटा असतो. ती म्हणते, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं टॅलेंट आमच्या कंपनीसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल असं आम्हाला वाटतं. परंतु आम्हाला अशी माणसं हवी आहेत जी बिझनेस रिलेशनशिपचा पलीकडे माणसांबरोबर नाती जमवतील आणि ती जपतील, आणि त्यामध्ये तुम्ही कमी पडाल असं आम्हाला वाटतंय. म्हणून ही नोकरी आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. ऐकून पल्लवीला धक्का बसतो. पल्लवी म्हणते, मॅडम, माझं एकदा ऐकून तरी घ्या. विलासराव म्हणतात, काही गरज नाही, आम्ही आमचा निर्णय घेतलाय आणि तो फायनल आहे. तुम्ही जाऊ शकता. पल्लवीला काय बोलावं ते कळलंच नाही. ती उठते आणि कॅबिनच्या बाहेर येते. आपले सासू सासरे जे 2 वर्षापूर्वी घर सोडून गेले होते त्यांच्याकडे दमडीही नव्हती. ते इतक्या मोठ्या कंपनीचे मालक कसे बनले? हाच प्रश्न पल्लवीच्या डोक्यात फिरत असतो. ती रिसेप्शनवर येते आणि या मॅडमला विचारते, आतमध्ये जे दोघे बसलेत ते या कंपनीचे मालक आहेत का? रिसेप्शनवरच्या मॅडम सांगतात, हो, ते दोघे या कंपनीचे मालक आहेत. पल्लवी म्हणते, मी ओळखते या दोघांना. 2 वर्षापूर्वी त्यांच्याकडे काहीच नव्हतं. मग हा चमत्कार कसा काय झाला? तर ती मॅडम सांगते, खरं बोलताय तुम्ही. 2 वर्षापूर्वी हे कुणीच नव्हते, परंतु त्यांचा मुलगा आणि सून यांनी त्यांना घराबाहेर हाकललं. त्यानंतर पोटा पाण्यासाठी त्यांनी रस्त्यावरच काही वस्तू बनवून विकायला सुरुवात केली. हळूहळू लोकांना ते आवडायला लागलं. त्यानंतर ते दोघे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाले. मग त्यांना अनेक कंपन्यांचा ऑफर यायला लागल्या आणि हळूहळू ही इतकी मोठी कंपनी उभी राहिली. हे सगळं ऐकून पल्लवीला मोठा धक्काच बसतो. तिचा विश्वासच बसत नाही. पल्लवी लगेच वैभवला फोन करून या कंपनीमध्ये बोलावते
वैभव तेथे येतो. पल्लवी त्याला झालेला सगळा प्रकार सांगते. वैभव म्हणतो, हे काय बोलतेस तू पल्लवी? मग आपली तर लॉटरीच लागली. आई बाबांच्या पाया पडू, त्यांची माफी मागू आणि मग इतक्या मोठ्या कंपनीचे मालक आपणच. पल्लवी म्हणते, म्हणून तर मी तुला इथे बोलवून घेतलंय. याच्यापेक्षा भारी चान्स आपल्याला आयुष्यात मिळणार नाही. आता ही कंपनी आपलीच. पल्लवी आणि वैभव हे दोघे केबिन मध्ये येतात. आई बाबांना पाहताच वैभव आणि पल्लवी हे दोघेही त्यांच्या पायावर लोटांगण घालतात आणि हात जोडून म्हणतात, आई बाबा, आम्हाला माफ करा. खूप मोठी चूक झाली आमची, पण आता आम्हाला आमची चूक समजली आहे. तुम्ही आम्हाला पदरात घ्या, आमचा स्वीकार करा, आम्हाला माफ करा. लक्ष्मी म्हणते, जर पुढील 2 सेकंदात तुम्ही दोघे उभे नाही राहिलात तर मी सिक्युरिटीला बोलवेल आणि हाकलून लावेल. पल्लवी आणि वैभव लगेच उठून उभे राहतात. विलासराव म्हणतात, काय म्हणालास वैभव? तुला तुझी चूक समजली आहे? आम्ही तुला माफ करायचं आणि परत स्वीकारायचं का? मग आज अचानक कशी काय चूक समजली तुला? मागील 2 वर्ष आई बाप जिवंत आहेत की नाही, मेले की काय, हे सुद्धा शोधण्याची गरज वाटली नाही तुम्हाला? पल्लवी म्हणते, बाबा, आम्ही तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही कुठे सापडला नाही, तर काय करावे? लक्ष्मी म्हणते, घरातलं कुणी हरवलं तर पोलीस कंप्लेंट करत असतात. केली का कुठे पोलीस कंप्लेंट? कोणाकडे शोधलं? कुणाला फोन केले सांगा लवकर. या दोघांकडे कोणतेही उत्तर नव्हते. लक्ष्मी म्हणते, 2 वर्षापूर्वी आम्ही काही कमावलं नाही, म्हणून तुम्ही दोघांनी आम्हाला घराबाहेर हाकललं आणि आज आम्ही 100 कोटी रुपयांची कंपनी उभी केली, तर त्या कंपनीच्या लालसेमध्ये तुम्ही इथे आला आहात हे आम्हाला कळतंय. पण या कंपनीतला एक छदाम तुम्हाला मिळणार नाही. आता तुमचा आणि आमचा कोणताही संबंध नाहीये. निघा इथून आणि परत तुमचं तोंड दाखवू नका आम्हाला. परत या कंपनीचा आसपास दिसला तर पोलीस कंप्लेंट करून पोलिसांचा हवाली करून तुम्हाला. हे ऐकून वैभव आणि पल्लवीला मोठा धक्का बसतो. ते दोघे विलासरावांकडे पाहू लागतात, पण तेही तोंड फिरवून घेतात. वैभव आणि पल्लवीला समजतं त्यांची खूप मोठी चूक झाली आहे आणि ते दोघे तिथून निघून जातात. लक्ष्मी विलासरावांना विचारते, मी योग्य केलं ना? विलासराव म्हणतात, खूप योग्य केलं. मुलं चुकली तर त्यांना पुन्हा पुन्हा क्षमा करून जवळ घेणं, जे जोपर्यंत ते लहान आहेत तोपर्यंत योग्य असतं. परंतु स्वतःच्या पायावर उभी राहिलेली मुलं, जगाचं ज्ञान असलेली मुलं अशी वागली तर त्यांच्यापासून नातं तोडलेलंच बरं. त्यानंतर लक्ष्मी आणि विलासराव पुन्हा कधीही पल्लवी आणि वैभवला कॉन्टॅक्ट करत नाही आणि समाजकार्य करतात. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.